पटोले यांच्या एका खळबळजनक दाव्यासंदर्भात जसं एप्स्टीनला मारलं तसंच खरातलाही मारतील असा दावा आता नाना पटोले यांनी केलाय. तर या प्रकरणात सरकारमधील 4 मंत्री सामील असून त्यांची नावं जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की घरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे. की वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार. पण या खऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. असं नाही होते, महाराष्ट्र आहे, यामध्ये असे प्रकार घडत नाही. मग असे प्रकार घडायचे असते तर आता पण खरात राहिलाच नसता ना. असा कोणताही बेछूट आरोप करून एक वातावरण भीतीचं तयार करायचं की आता तो खराताचं काहीतरी बरं वाईट होईल, तो काहीतरी मरेल. आपण अनेक असे प्रकरणं पाहिलेले. कायद्याचं हे राज्य आहे. घटनेने जे जे अधिकार प्रत्येकाला दिलेत त्याचा वापर या ठिकाणी होतोय आणि अशी कोणती घटना महाराष्ट्रात घडणार नाही याची तर आम्हाला खात्री आहे.